श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा श्रीकृष्ण जन्माष्टमी. या दिवशी आपण सेवासोबत जर काही उपाय केले तर बघा आपल्या जीवनामध्ये नक्कीच बदल होतील. मग बघा नुसते उपाय करून चालणार नाही, त्यासोबत आपल्याला काही सेवा देखील कराव्या लागतील. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला दरवर्षी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. भगवान श्रीकृष्णाचा जन्म या दिवशी झाल्याने सर्व भक्त या दिवशी बघा श्रीकृष्णांची पूजा आणि व्रत देखील करतात. कृष्ण जन्मोत्सव हा मोठा सोहळा अगदी जल्लोषात साजरा केला जातो. भगवान विष्णूंचा 8वा अवतार म्हणजे श्रीकृष्ण. त्यांचा जन्म कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी या नक्षत्रात झाला, पण यावर्षी अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र वेगवेगळ्या दिवशी येत आहे, त्यामुळे जन्माष्टमी देखील 2 दिवस असणार आहे. बघा मग आपण व्रत देखील करणार आहोत, सेवा देखील करणार आहोत आणि त्यासोबत आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. आता तो उपाय म्हणजे बघा श्रीकृष्णांना अतिशय प्रिय असं तुळशीचं पान आहे आणि मग आपल्याला देखील उपाय करायचा आहे तुळशीच्या पानाच्या बाबतीतच. मग आता आपल्याला काय करायचं आहे बघा, जन्माष्टमीच्या दिवशी अगदी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे, आपली घराची स्वच्छता करून देवांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. तसेच बघा बाळकृष्णाच्या मूर्तीवरती आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे, पंचामृताने करायचा आहे, परत पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्यांना ज्या काही वस्तू प्रिय आहेत, अगदी बघा जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्ण यांना 56 भोग अर्पण करतात. पण आपल्याकडून जेवढ्या गोष्टी उपलब्ध आहेत, आपल्याकडून जेवढ्या गोष्टी नैवेद्य म्हणून अर्पण करता येतील, आपण तेवढ्या गोष्टी अर्पण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पिवळं वस्त्र, पिवळे फुलं, बासरी, मोरपंख या सर्व गोष्टी आपल्याला जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णांसाठी आपल्याला करायच्या आहेत. तसेच बघा तुळशीच्या पानाला देखील तितकंच महत्व आहे. बाळकृष्णांना तुळस अतिशय प्रिय आहे. मग जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीचं पान तोडत नाही तर बघा आपल्याला आदल्या दिवशीच तुळशीचे पानं हे तोडून ठेवायचे आहेत, कारण की आपल्याला जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीचे पानं लागणार आहेत. मग बघा आपण जर हा उपाय केला तर आपल्या जीवनातील आर्थिक अडचणी, घरामध्ये कुठं समजा घरात आपल्या बरकत नाही, आलेला पैसा टिकत नाही, अन्नधान्य समजा आपण कितीही समजा पुरेपूर केलं तरी कधीही समजा कमीच पडतंय, तर बघा या सगळ्या ज्या काही जीवनातल्या समस्या आहेत ते दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. मग बाळकृष्णांची पूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला तुळशीचे पान घ्यायचं आहे. एका ताटामध्ये आपल्याला बघा अक्षदा घ्यायच्या आहे. अक्षदांना देखील बघा आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्या अक्षदांमध्ये आपल्याला 1 रुपयाचं नाणं देखील ठेवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला तुळशीचं पान ठेवायचं आहे. तुळशीच्या पानाला देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि मग तुळशीचं पान ठेवल्यानंतर आपल्याला बघा तिथेच बसून श्री सुक्तचे 11 वेळा पठण करायचे आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचे 108 वेळा आपल्याला जप करायचा आहे. त्यानंतर बघा आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही समजा माझ्या जीवनामध्ये समस्या येतात त्या दूर होऊ दे, मी हाती घेतलेल्या कामामध्ये मला यश मिळू दे, प्रत्येक काम निर्विघ्नपणे पार पडू दे, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि आपल्याला हा जो उपाय आहे तो उद्या जन्माष्टमीच्या दिवशी करायचा आहे. बघा त्यानंतर आपण ते तुळशीचं पान आपल्या पॉकेटमध्ये जरी ठेवलं तरी देखील चालेल किंवा मग आपल्या तिजोरीत जरी आपण ते तुळशीचं पान ठेवलं तरी देखील चालतंय, कारण की बघा तुळशीचं पान हे कधीही शिळं होत नाही आणि आपण ते एखादं जर समजा वस्त्रात ठेवण्यापेक्षा जर तुमच्याकडे अशी डब्बी वगैरे असेल तर त्या डब्बीमध्ये ठेवलं तर चांगलं आहे, कारण की वस्त्रामध्ये मग ते असं खराब झाल्यासारखं होईल. त्यामुळे डब्बीत ठेवा. बघा घरामध्ये ज्या काही समजा आपल्याला अडचणी उद्भवतात, ह्या समस्यांना सामोरं जावं लागतं, ते समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागणार नाही. प्रत्येक हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळेल, घरामध्ये अन्नधान्य पुरत राहील, पैशाला पैसा पुरेल, असा हा प्रभावशाली उपाय आहे. तो उद्या आपल्याला वेळात वेळ काढून करायचा आहे.
तर बघा, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.